एक संतापजनक प्रकार उल्हासनगरमध्ये घडलाय। पोलिसांकडून प्रत्येक शाळेमध्ये जाऊन गुड टच आणि बॅड टच संदर्भात माहिती दिली जाते। त्यामुळे 11 वर्षाच्या या अल्पवयीन मुलीला वडील आपल्यासोबत गैरप्रकार करत असल्याचं या लेक्चरमधून समजलं। त्यानंतर अल्पवयीन मुलीनं आपल्या शिक्षकेला वडिलांकडून रोज अशा प्रकारे लैंगिक अत्याचार केला जातो याची माहिती दिली। यानंतर शिक्षकेनं मुलीच्या आईला बोलावून हा सगळा प्रकार सांगितला। मुलीच्या आईनं उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली। त्यानंतर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे। पीडित मुलीची आई ही विभक्त राहते, त्यामुळे तिच्या 2 मुलींचा ताबा हा वडिलांकडे आहे। त्याच दरम्यान वडिलांनी मुलींवर लैंगिक अत्याचार केले। उल्हासनगरमधील या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे की महिला आणि पुरुषांचे 10 वर्ष संबंध होते, त्यातून त्यांना 2 मुलं झाली। त्यानंतर दोघेही विभक्त झाले। विभक्त झाल्यानंतर मुलीचा ताबा पुरुषाकडेच होता। मोठ्या मुलीसोबत तिच्या पित्यानंच अश्लील चाळे केले आणि लैंगिक अत्याचार केले म्हणून गुन्हा दाखल केला गेला आणि आरोपीला अटक केली गेली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे।